नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर नवीन वर्षाबरोबर नवीन वर्षातील पहिला गुरुवार हा आलेला आहे. यापेक्षा जास्त शुभ दिवस स्वामीं भक्तासाठी दुसरा कोणता असू शकतो. तर नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी स्वामी सेवा करणे म्हणजे संपूर्ण वर्ष गुरु कृपेला अर्पण करण्यासारखे आहे. म्हणून ही सेवा अत्यंत सविस्तर, शांत आणि श्रद्धेने करायची आहे. या दिवशी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठून मनात गुरूंचे स्मरण आपल्याला करायचे आहे. हे गुरुदेव, नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या चरणी मी करत आहे, अशी भावपूर्ण संकल्पना आपल्याला स्वामींचरणी करायची आहे. त्यानंतर स्नान करून शरीर व मन शुद्ध करायचं आहे. कपाळावर हळदी कुंकू किंवा चंदन लावून स्वच्छ सात्विक वस्त्र परिधान करायचे आहे. घरातील देवघर विशेषतः स्वच्छ करून गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने पुसायचे आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ यांचे चित्र किंवा मूर्ती स्वच्छ वस्त्रावर किंवा आसनावर ठेवायची आहे. देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप अगरबत्ती अर्पण करायची आहे आणि काही क्षण डोळे बंद करून श्वास शांत करत गुरूंच्या रूपाचे ध्यान करायचे आहे. त्यानंतर नम्रपणे हात जोडून पूर्ण शरणागती व्यक्त करायची आहे. कारण गुरुसेवेत अहंकाराला अजिबात स्थान नसते. मंत्र जपाला सुरुवात करायची आहे आणि आपल्या गुरु परंपरेनुसार ओम नमो भगवतेय दत्तात्रेयाय, श्री गुरुदत्ताय नमः किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. किमान 108 वेळा जप करणे आवश्यक मानले जाते, पण वेळ व श्रद्धेनुसार 3, 5 किंवा 11 माळही करता येतात. जप करताना शब्द उच्चारावर नव्हे तर भावावर लक्ष केंद्रित करायचे आहे व प्रत्येक जपाबरोबर मन अधिक शांत व स्थिर करायचे आहे. जपानंतर गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्रातील किमान 1 अध्याय अथवा काही पाने हळूहळू वाचायची आहेत. वाचन केवळ औपचारिक न ठेवता त्यातील शिकवण मनात साठवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ही शिकवण मी माझ्या जीवनात आचरणात आणेन असा संकल्प आपल्याला या दिवशी करायचा आहे. त्यानंतर नैवेद्याची तयारी करायची आहे. गोड चणा, पिवळा शिरा, पोहे, भाजी भाकरी, फळे किंवा घरात उपलब्ध असणारे साधे सात्विक पदार्थही नैवेद्यासाठी चालतात. कारण गुरूंना भाव प्रिय आहे, पदार्थ नाही. नैवेद्य अर्पण करताना दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की येणाऱ्या वर्षात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटात धैर्य, सुखात नम्रता आणि जीवनात समाधान लाभो. त्यानंतर आरती करायची आहे. काही वेळ शांत बसून फक्त गुरु नामस्मरण करायचे आहे. शक्य असल्यास या दिवशी उपवास किंवा फलाहार करावा. वाणी संयमित ठेवावी आणि नकारात्मक विचार करू नये. या सेवेचा शेवट समाजोपयोगी कृतीने करणे विशेष फलदायी ठरेल. कारण गरजूंना अन्नदान, प्रसाद वाटप, वस्त्रदान, विद्यार्थ्यांना मदत किंवा कोणालाही शक्य ती सेवा करावी. कारण गुरूंचा खरा उपदेश म्हणजे करुणा, सेवा आणि विनम्रता हाच तर आहे. सेवा पूर्ण झाल्यावर नैवेद्य प्रसाद म्हणून कुटुंबासोबत आपल्याला घ्यायचा आहे व दिवस सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि संयमाने आपल्याला पूर्ण दिवस घालवायचा आहे. अशा प्रकारे अत्यंत श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध भावनेने केलेली नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारची स्वामी सेवा संपूर्ण वर्ष गुरुकृपा, मानसिक शांती, स्थैर्य, मार्गदर्शन आणि जीवनातील संतुलन देणारी ठरते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.